नमस्कार मित्रांनो, तुमचं एका नवीन व्हिडिओत स्वागत आहे। तर विषय काय मित्रांनो, काल आपण प्रादेशिक व्हिडिओ सोडला होता। पहिलवान आनंदराव मोहिते आप्पा यांची एक मी छोटीशी मुलाखत घेतली होती आणि तुम्ही तो व्हिडिओ बघितलाच असेल। पण तो व्हिडिओ यूट्यूबकडं काय कारणास्तव मला डिलीट मारायला सांगितला, कारण काहीतरी त्याचे नियम अटी असते त्या। आणि त्याच्यानंतर मी तो व्हिडिओ अपलोड केला होता, त्याला चांगले व्ह्यूज पण आले होते, 12-13 हजारापर्यंत एका दिवसात। तर तो व्हिडिओ मला यूट्यूबकडून मिळाल्यानंतर डिलीट करावा लागला, कारण मी जरी नसता डिलीट केला तर यूट्यूबनं तो व्हिडिओ हटवला असता, कारण त्यात काहीतरी म्हणजे त्रुटी होत्या। त्या मी दुरुस्त करून परत व्हिडिओ कालाने अपलोड केला आहे। तरी जसा त्या व्हिडिओला तुम्ही सपोर्ट केला किंवा तो व्हिडिओ बघितला, लाईक केला, शेअर केला, कमेंट केला, त्या पद्धतीनंच काल पण व्हिडिओ सोडला आहे, त्या पण व्हिडिओला असाच प्रतिसाद द्या, व्हिडिओ शेअर करा जास्तीत जास्त मित्रांनो। आणि मला पण कसं जास्तीत जास्त व्हिडिओ दररोज मस्त टाकायची इच्छा असते, पण आपल्या कामाच्या ह्याच्यातनं आपल्यावर घरची जबाबदारी आहे, आपला प्रिन्स संपला, आजार आहे तुम्हाला माहिती आहे, त्याच्यातून मी वेळ काढून व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करत असतोय। आणि आत्तापर्यंत चांगला सपोर्ट राहिला आहे तुमचा आमच्या व्हिडिओला। तर इथून पुढं पण असाच तुम्ही सपोर्ट करा। आणि आपल्यावर कसं होतंय, आपल्यावर जबाबदारी असल्यामुळं रोज वेळ काढून व्हिडिओ बनवू शकत नाही, तरी पण त्यातनं होता होईल एवढा प्रयत्न करून नक्की तुम्हाला असंच नवनवीन व्हिडिओ दाखवण्याचा आम्ही प्रयत्न करेन। आता मी वैरणीला आलो आहे, तो का ते वर उंबराचं डाळ काढलं होतं, तिकडं नदीकडं आलो आहे बघा। तर आपले शेळ्या आहेत तुम्हाला माहिती आहे, तर त्यांच्यासाठी वैरणीला मी नदीला आलो होतो। तर आता कालच्यानं काही व्हिडिओ परत अपलोड केला, खूप त्रास झाला मित्रांनो, एवढा चांगला म्हणजे त्या व्हिडिओला रिस्पॉन्स भेटला, परंतु काय कारणास्तव म्हणते की नाही, आपल्या नशिबात सगळ्या संकटून अडचणीच आहे त्या। कारण एखाद्या व्हिडिओला चांगला प्रतिसाद मिळाला तर तोच व्हिडिओ यूट्यूबकडं मला डिलीट करायला सांगितला। तर त्याला काय कारण आहे ते आपण एखाद्या दिवस पुढच्या एखाद्या व्हिडिओ बनवू त्याच्यासाठी, म्हणजे काय झालं नक्की, कशामुळं काय। आणि नवीन कोण असलं तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, आणि लवकरच काहीतरी एखादा नवीन विषय घेऊन मी तुमच्यासमोर येईन। तर आत्तापुरतं एवढंच मित्रांनो, आणि धन्यवाद।